नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं। पहा, प्रॅक्टिस सेट 1.1 यामधील पहिला प्रश्न आहे, बेस ऑफ ट्रायंगल्स इज 9 अँड हाईट इज 5. बेस इज अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। पहा, याला आपण कसं सोडवणार, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे जे प्रमाण आहे, एरिया रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, हे बेस आणि हाईट याच्यावरती डिपेंड असतं, हे आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेला नसेल तर एकदा पाहून घ्या। पहा, आता हे प्रश्न सोडवत असताना इथे दोन ट्रायंगल दिलेले आहेत। एका त्रिकोणाची उंची आहे 9 सेंटीमीटर आणि त्याचा पाया आहे 5 सेंटीमीटर। तर दुसऱ्या त्रिकोणामध्ये त्याची उंची आहे, बेस आहे 10 सेंटीमीटर आणि हाईट आहे 6 सेंटीमीटर। तर पहा, फाइंड द रेशो ऑफ दिस एरियाज। दोन त्रिकोण आहेत, मग त्यासाठी आपण लिहूयात फॉर फर्स्ट ट्रायंगल आपण पहिला त्रिकोण आहे, याच्यासाठी आपण याला बेससाठी आपण B1 करूयात। तर पहा, पहिल्या त्रिकोणाचा बेस आहे 9 आणि हाईटसाठी आपण H1 करूयात, हाईट इज 5. देन फॉर सेकंड ट्रायंगल सेकंड ट्रायंगलसाठी आपण बेससाठी B2 करूयात। पहा, याचा बेस दिलेला आहे आपल्याला 10 आणि हाईट दिलेली आहे म्हणजेच H2 आहे 6. पहा, आता एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्याला दोन त्रिकोणाचा रेशो काढायचा असतो, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. तर पहा, B1 आपल्याला किती दिलेला आहे, तर आहे 9, गुणाकारामध्ये H1 आहे 5 भागिले B2 10 गुणिले H2 आहे 6. तर पहा, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 2 3 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. पहा, आपल्याकडे काय काय शिल्लक आहे, तर 3 आणि 1. तर हे 3 घेऊयात आणि भागाकारामध्ये हे 2 आणि 2 म्हणजे 2 2 जा 4. म्हणजेच हे कोणत्या प्रमाणामध्ये आहेत, याचं प्रमाण किती आहे, तर ते आहे 3/4, 3/4, किंवा यालाच आपण 3:4 असे देखील लिहू शकतो। देअरफॉर द रेशो ऑफ एरियाज ऑफ these triangles are 3:4. Next, question number 2. In figure, BC perpendicular to AB and AD perpendicular to AB. BC is equal to 4, AD is equal to 8. Then find area of triangle ABC is to area of triangle ADB. पहा, इथे फिगर दिलेली आहे, यामध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण ABD हे दोन ट्रायंगल आपल्याला दिसतात। यामध्ये AB या बाजूवरती BC हा परपेंडिक्युलर आहे, लंब टाकलेला आहे, म्हणजे ही या त्रिकोणाची हाईट आहे। आणि ट्रायंगल ABC मध्ये AD इज परपेंडिक्युलर टू AB, म्हणजे AB या रेषेवरती AD हा लंब टाकलेला आहे, म्हणजे AD ही ट्रायंगलची उंची आहे। पहा, सोल्यूशन
BC perpendicular AB and AD perpendicular AB हे आहे गिवन. हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. आपल्याला याचा एरिया फाइंड करायचा आहे. मग ते आपण कसं फाइंड करणार, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. B1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा बेस. तर याचा बेस आहे पहा AB इंटू हाईट आहे BC अपॉन दुसऱ्या त्रिकोणाचा बेस पण तोच आहे AB हाच बेस आहे. दोघांचा पाया सेम आहे, म्हणजेच इथं AB इंटू याची हाईट आहे AD. पहा इथे AB हे कॅन्सल होणार. BC अपॉन AD. BC आहे, BCची हाईट आपल्याला दिलेली आहे, BCची लेंथ आपल्याला दिलेली आहे, ती आहे 4. हे 4 अपॉन ADची लेंथ आहे 8 इज इक्वल टू 4 1 जा 4, 4 2 जा 8. म्हणजेच हे किती होणार 1/2. म्हणजेच याचा आपल्याला रेशो असा सांगता येईल की देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle ADB is equal to 1:1.